हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर एका दिवसामध्ये मी किती ब्लाऊज कट करून शिवले आणि मी त्याची शिलाई किती घेतली हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने मी इथे पेपर कटिंग ही आधीच करून ठेवलेली आहे. तर आपण या ब्लाऊज पीसवरती अस्तर कट करून हे ब्लाऊज शिवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे 80 पॉईंट अस्तर घेतलेला आहे. तर आपल्याला हे 36 साईजचं ब्लाऊज शिवायचं आहे. तर 36 साईजसाठी मी इथे 80 पॉईंट अस्तर घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे पेपर कटिंग आधीच करून ठेवली की आपल्याला जास्त अस्तरची पण गरज पडत नाही. तर आपण मोजक्या अस्तरमध्ये पण ब्लाऊज कट करत असतो. तर अशा पद्धतीने मी इथे बंद बाजूकडून पेपर कटिंग ही व्यवस्थित ठेवून घेतली आहे. आणि त्यावरती आपण खडूने व्यवस्थित अशी मार्किंग करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण त्यावरती मोंढ्याचा आकार हा एकदम व्यवस्थित देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट आखून झाला आहे. तर आपण दुसरे पण पार्ट व्यवस्थित असे ठेवून त्यावरती पण खडूने मार्किंग करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी साइड पार्ट ठेवून घेणार आहे आणि त्यावरती खडूने मार्किंग करून घेणार आहे. त्यानंतर आपण कटोरी पण कशी वाढवायची ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे पेपर पॅटर्न काढून घेतले की आपल्याला कटोरी ही वाढवायची असते. तर आपण इथे कटोरी ही व्यवस्थित अशी ठेवून घेतली आहे आणि जी आपली पहिली कटोरी आहे ती व्यवस्थित अशी ठेवून त्यावरती आपण खडूने मार्किंग करून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला कटोरी कशी वाढवायची हे मी सांगणार आहे. तर खालच्या बाजूने मी 1.5 इंच आणि गळ्याच्या बाजूने मी एका बाजूने अर्धा इंच आणि एका बाजूने पाव इंच अशा प्रमाणात कटोरी वाढवून घेतली आहे. तर अशा प्रमाणात कटोरी वाढवली की ब्लाऊज आपल्याला एकदम व्यवस्थित बसत असते. त्यानंतर मी या दोन्हीचा मध्य काढून घेतला आहे आणि त्या खालच्या बाजूने पण मी 1.5 इंच वाढवून घेतला आहे. अशा पद्धतीने आपल्या कटोरीला छान असा आकार तयार झाला आहे. त्यानंतर आपण बाई ही ठेवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली बाई ही जिथे ॲडजस्ट होईल त्या ठिकाणी आपण ठेवून घेणार आहोत. तर आपल्याला ही अस्तरची बाही कट करायची आहे. तर आपण अस्तरच्या बाहीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा मिळवत असतो आणि जर आपली साधी बाही असेल तर आपण त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा मिळवत असतो. तर अशा पद्धतीने मी या बाहीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा मिळवलेला आहे आणि बाहीची मार्किंग करून घेतली आहे. आणि जिथे आपला सेंटर आहे तिथे पण खडूने टिक मार्क करून घेतली आहे. अशा पद्धतीने आपण टिक मार्क करून घेतली की आपल्याला बाही जोडायला एकदम सोपी पडते. त्यानंतर आपण इथे क्रॉस पट्टी पण आखून घेणार आहोत. क्रॉस पट्टी ही आपण पेपर कटिंग करतानाच वाढवली होती, त्यामुळे आपण इथे अस्तरवरती वाढवून घेणार नाही. तर अशा पद्धतीने आपण इथे क्रॉस पट्टी ही व्यवस्थित आखून घेतली आहे. तर अशा पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊजमध्ये सगळे पार्ट अस्तरवरती आखून घेतले आहे. तर आपण ते कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथे बाही कट करून घेणार आहोत आणि आपला ज्या बाहीला जिथे सेंटर आहे तिथे पण आपण कट देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण बाहीला कट देऊन घेतला की आपल्याला बाही जोडायला एकदम सोपी पडते. त्यानंतर आपण कटोरी पण कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण कटोरी ही तिरक्या आकारावरती कट करून घेत असतो. त्यामुळे कटोरी ही आपल्याला एकदम व्यवस्थित बसते. तर अशा पद्धतीने आपण इथे डबल क्रॉसपट्टी कट करून घेणार आहोत. म्हणजे आपल्या दोन्ही भागासाठी ही क्रॉसपट्टी तयार होत असते.
त्यानंतर ह्यो कटोरी ब्लाऊजचा ह्यो साईड पार्ट आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे व्यवस्थित असा कट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण बॅक पार्ट पण व्यवस्थित असा कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीमध्ये कटोरी ब्लाऊजमध्ये आपण कटोरी ब्लाऊज साईड पार्ट, बॅक पार्ट, बाही पण कट करून घेतली आहे. तर आपल्याला बाहीला पण इथे जॉईंट द्यावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे ब्लाऊज पीसवरती लगेच बाही कट करून घेणार आहे. म्हणजे ज्या बाजूने आपल्या ब्लाऊज पीसला काठ आहे त्या काठावरती आपण बाही व्यवस्थित अशी ठेवून घेणार आहे. आणि आपण बाकीचे जे पार्ट आहे ते व्यवस्थित जिथे ॲडजस्ट होईल त्या ठिकाणी ठेवून घेणार आहोत. आणि आपण ब्लाऊज पीसवरती कट करून घेताना अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिनवरतीच आपण हे ब्लाऊज कट करून घेत असतो. तर अशा पद्धतीने आपण इथे क्रॉस पट्टी पण कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथे पेपर कटिंग करून घेतली की आपल्याला ब्लाऊज कट करायला जास्त वेळ लागत नाही. आणि तेच पॅटर्न आपण पुढच्या वेळेस पण ब्लाऊज कट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊज कट करून झाले की ते पॅटर्न व्यवस्थित ठेवून आणि त्यावरती ज्या कस्टमरचं ब्लाऊज आहे त्याचं नाव टाकून आपण ते पॅटर्न व्यवस्थित ठेवले की पुढच्या वेळेस परत ब्लाऊज शिवायला आले की आपण तेच पॅटर्न वापरू शकतो. तीनदा पॅटर्न काढायची गरज पडत नाही. तर त्यानंतर मी हे ब्लाऊज लगेच शिवून घेतलं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे हे 36 साईजचं कटोरी ब्लाऊज शिवलं आहे. तर याचे कटोरीचे टक्स पण एकदम व्यवस्थित तयार झाले आहे. अजून याला हुका बसवायचे बाकी आहे. तर अशा पद्धतीने मी याचा पुढचा गळा हा व्यवस्थित असा गोल ठेवला आहे. आणि बॅक साईडला पण गळा हा आपला गोलच आहे. तर अशा पद्धतीने मी मागच्या गळ्याला आणि पुढच्या गळ्याला व्यवस्थित असा गोट तयार करून घेतला आहे. तर या ब्लाऊजची शिलाई मी 90 रुपये घेत असते. त्यानंतर हे अस्तरचं ब्लाऊज आहे. तर हे पण कटोरी ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीने या कटोरीचे टक्स आपले तयार झाले आहे. तर ही 40 साईजचं ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीने आपण पुढचा गळा हा तयार केला आहे. आणि मागचा गळा हा गोलच ठेवला आहे. आणि त्या गोल गळ्यावर छान अशी मॅचिंग होईल आपण अशी लेस लावून घेतली आहे. तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पण व्यवस्थित असा तयार झाला आहे. तर मी या ब्लाऊजची शिलाई 250 रुपये घेतली आहे. तर अशा पद्धतीने मी एका दिवसामध्ये 2 ब्लाऊज आणि 1 ब्लाऊज कट करून घेतले आहे. तर मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊजला फिटिंग कशी करायची आणि तो पण व्हिडिओ अपलोड केला आहे. तो पण तुम्ही पहा.